रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो, आज आहे अपरा एकादशी. हिला अचला एकादशी सुद्धा म्हणतात. अपरा एकादशीचं एक वेगळं महत्त्व आहे. या एकादशीला काया वाचा मने ईश्वराशी एकरूप होणं, नामस्मरण आणि कीर्तन भजन हे आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे या दिवशी. आणि उपवास करून ही एकादशी आपण साध्य केली पाहिजे. काही सृजन करता आलं, भगवंताचे काही गुणगान गाता आले तर फार सुंदर. अशा पद्धतीचे हे जे आज एकादशी आहे ती भगवंताला प्रिय आहे अशी ही हरिदिनी आहे. या दिवशी आपण एक अभंगाचं विश्लेषण ह्या ठिकाणी करूयात. हा अभंग आजच्या एकादशीला लिहिलेला आहे आणि हा माझा 1448वा अभंग या ठिकाणी आहे. आपण बघूयात की काय सांगितलं आहे या ठिकाणी. की सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती चालू आहे, वारकरी संप्रदायावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत किंवा यामध्ये मनानं न आलेले काही स्वतःला वारकरी म्हणून घेणारे कशा प्रकारचं एकमेकावर लांछन लावत आहेत किंवा कसा त्यातून स्वार्थ साधत आहेत आणि कसं एकमेकांना म्हणजे दुसऱ्याला वाईट ठरवून स्वतःला कसं श्रेष्ठत्व प्राप्त होईल अशा पद्धतीचं व्यक्त होत आहेत. यावर हे केलेलं चिंतन आहे. आपण आत्ताच पाहिलं की मध्यंतरीच्या काळामध्ये कुठे महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये खूप मोठा सप्ताह झाला. कोट्यांशी रुपये त्याचे जमा झाले आणि नंतर जे त्याचा हिशोब द्यायला गेले तर तो हिशोब तर लागलाच नाही. सर्वसामान्यांचे त्याच्यामध्ये पैसे होते आणि तो हिशोब न लागल्यामुळं त्याची खूप चर्चा झाली. पण जे काय असेल ते आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये ह्या गोष्टी अनुचित आहेत. वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ संप्रदाय आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यभिचार चालत नाही. मग तो वाणीचा असो, कायेचा असो, अर्थाचा असो की कोणत्याही प्रकारचा व्यभिचार असो, तो या ठिकाणी चालत नाही. भगवंताला सुंदर अशी भक्ती लागते, त्या ठिकाणी काही लागत नाही. आपण पाहिलेलं संतांचे उदाहरण आहेत कितीतरी की ज्यांना टाळसुद्धा लागला नाही. 2 दगडाचं त्यांनी गाडगेबाबांनी झांज तयार केली आणि त्या ठिकाणी स्वतःचं विश्लेषण देत लोकांचे मन त्यांनी शुद्ध केले. काही करत नाही एवढा पैसा करण्याची किंवा अनंत अशा मंडप उभारण्याची किंवा खूप मोठ्या कीर्तनकाराला बिदागी देऊन त्यांना बोलवण्याची, प्रत्येकाला बिदागी देऊन एवढा मोठा प्रचंड खर्च करण्याची काय गरज आहे. भगवंताचं नाव हे साधं सोपं आणि संयमी प्रवृत्तीने घ्यावं. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मोठेपणा बडेजावपणा नसला पाहिजे. असो, आपण बघूयात की या ठिकाणी आजचा जो अभंग आहे तो अशा प्रकारचा आहे. नका करू कोणी वारकरी हेवा, संप्रदाय ठेवा शुद्ध रूपी, संप्रदाय ठेवा शुद्ध रूपी. संतांचा विचार चिरफाडू नका, तर्करूपी हे का नका करू, तर्करूपी हे का नका करू. ज्यांनी जे पेरले तेच उगवले, स्वतःचे बाहुले मांडू नका, स्वतःचे बाहुले मांडू नका. कीर्तन भजन भक्तीसाठी करा, पाकिटाचा तोरा मूर्खपणा, पाकिटाचा तोरा मूर्खपणा. नारदाची गादी व्यासांचे उच्छिष्ट, पवित्रते नष्ट नका करू, पवित्रते नष्ट करू नका. जातीभेद नाही संप्रदाय शुद्ध, स्वार्थाचे अशुद्ध करू नका, स्वार्थाने अशुद्ध करू नका. कोण घुसखोर कोण ते उचले, विठ्ठलाचे झाले वारकरी, विठ्ठलाचे झारे वारकरी. गळ्यात माळ
कपाळी त्रिपुंड हरीचे अखंड होऊचला, हरीचे अखंड होऊचला. दुर्जन येताती हेतू धरोनिया, विषवृत्ती जाया उभा हारी, विषवृत्ती जाया उभा हारी. कर्मरूपी व्हावे ज्ञानियाच्या कुळी, तुका जैसी टाळी वाजवावी, तुका जैसी टाळी वाजवावी. सोयरा चोख्याची होती ती महारी, रंगरूपी हरी एक केला, रंगरूपी हरी एक केला. सात्विक विचार शुद्धता आचार, वारीचा प्रचार विश्वामध्ये, वारीचा प्रचार विश्वामध्ये. संप्रदाय व्रत करा एकादशी, बहुपुण्य राशी करूया रे, बहुपुण्य राशी करूया रे. श्रीदास म्हणतो संप्रदाय थोर, उगा व्यभिचार करू नका, उगा व्यभिचार करू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आता आपण एक एक ओवी बघूयात की काय सांगायचं आहे त्याच्यामधून. नका करू कोणी वारकरी हेवा, संप्रदाय ठेवा शुद्ध रूपी. एकमेकांचा हेवा करू नका हो. कशासाठी? त्याला पाकिट मोठं मिळालं, मला का कमी मिळालं. त्याला चाल चांगली येते, चांगली म्हणता येते म्हणून वारंवार त्यालाच म्हणायला देतात, मला म्हणायला देत नाहीत. तो मोठा कीर्तनकार, हा छोटा कीर्तनकार, त्याला बिदागी जास्त, याला बिदागी कमी. अशा प्रकारचा हेवा करू नका हो. या संप्रदायामध्ये लहान थोर सगळे सारखे आहेत. आणि म्हणून संप्रदाय जर शुद्ध ठेवायचा असेल ना, वारकरी संप्रदाय, तर जरा आपल्याला स्वतःवर संयम ठेवावा लागेल. संताचा विचार चिरफाडू नका. जे संतांनी सांगितले, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, तुकारामांनी सांगितले, ज्ञानदेवांनी सांगितलंय, एकनाथांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, त्याची चिरफाड करू नका. स्वतःचे विचार त्याच्यामध्ये मांडू नका, भलते सलते काहीतरी. आणि म्हणून फार मोठा गाजावाजा करण्याची गरज नाही. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. सप्ताह असेल तर साध्या स्वरूपानं करानं, नामस्मरणाला, कीर्तनाला, भजनाला तिथं महत्त्व द्या. कशासाठी मोठमोठाले संत बोलवायचे, जे की म्हणजे महाराज बोलवायचे, जे की पैसा खूप घेतात, बिदागी घेतात. मग ते बिदागी घेतात म्हणून त्यांच्यासोबत असणारे तब्बल जे आहेत, किंवा मृदंगाचार्य आहेत, किंवा टाळ वाजवणारे आहेत, किंवा हार्मोनियम वाजवणारे आहेत, हे सुद्धा बिदागी घेतात. बरं, हे तर घेतात, मागे उभे असणारे झिलकरीसुद्धा बिदागी घेतात. कशासाठी बिदागी द्यायची हो? देवाचं नाव तुम्हाला पैसा देऊन तुम्हाला नाव वधून घ्यायचं का? घेऊ नका, अजिबात घेऊ नका. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे बघा ना. ज्या ठिकाणी कीर्तन करायचं तिथलं पाणीसुद्धा प्यायचं नाही हो. कशासाठी ही बिदागी? देणाऱ्याने सुद्धा देऊ नये, तो सुद्धा तितकाच दोषी आहे. आणि घेणाऱ्यानं तर घेऊच नाही. अहो, ज्या ठिकाणी घोडा घेऊन आपण गेलो त्या ठिकाणी घोड्याचा किंवा बैलाचा चारासुद्धा घेऊ नये त्यांच्याकडून, ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याच्याकडे. पाणीसुद्धा पिऊ नये. बाकीच्या तर गोष्टी लांब राहिल्या. बिदागी कशाची आणि कशाचं काय, असं तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणून चिरफाडू नका, संतांचा विचार चिरफाडू नका. तुम्ही बिदागी घेता म्हणजेच तुम्ही चिरफाड करता संतांच्या विचाराची. नाही, तुकाराम महाराज तुम्हाला काय सांगतात की अरे मी सांगतोय, माझ्या अनुभवाने सांगतोय की कधीही भगवंताचं नाव घेताना अर्थ घेऊ नका. नुसता अर्थ घेऊ नका, पाणीसुद्धा पिऊ नका त्या घरचं. फक्त नामस्मरण करा, लोकांना जे हवं ते द्या, अंतःकरणातून शुद्ध रूपानं ते लोकांना द्या. भक्ती खरी काय ते सांगा, नामस्मरण कसं करायचं ते सांगा. आणि फक्त ते जसं आलं तसं निघून जा कोऱ्या हाताने. कसल्याही प्रकारचं मानधन घेऊ नका, कुठल्याही तुम्ही चिरफाड करतायत मग त्या विचारांची. त्यांनी जे पेरले तेच उगवले, स्वतःचे बाहुले मांडू नका. अहो, जे संत होते त्या संतांनी जे अंतर्मनातून जे आपल्याला बीज दिलेलं आहे ना, तेच बीज उगवणार आहे. वारकरी संप्रदाय फार श्रेष्ठ आहे. तो काही तुमच्यामध्ये आल्यानं किंवा तुम्ही काहीतरी बोलल्यानं तो नेस्तनाभूत होणार नाही किंवा तो कलंकित होणार नाही अजिबात. कारण तो भगवंताच्या कृपेनं निर्माण झालेला आहे. त्याचा पाया जो आहे तो ज्ञानदेवांनी रचलेला आहे. त्याची भिंत जी आहे ती नामदेवांनी रचलेली, आणि त्याचा जो कळस झालेले आहेत ते तुकाराम माऊली झालेले आहेत. अशा प्रकारची जी कळसाला पताका फडकते ती तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व, ज्ञानेश्वर माऊलींचं श्रेष्ठत्व, नामदेव महाराजांचं श्रेष्ठत्व सांगतात. आणि हा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे हे आम्हाला या कार्तिकी आणि आषाढी एकादशीला कळतं की लाखो लोक एका भगवंतासाठी जातात हो.
अहो पंढरपुरात पाऊल तिथं ठेवायला जागा राहत नाही, मुंगीला जागा नाही राहत, बाकीचं सोडून द्या. काय एवढं असं त्यानं भारावून टाकलं आम्हाला. हा वारकरी संप्रदाय ज्याचा पाया घातला आहे त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या अंतःकरणात जरा डोकावून पहा, तुकारामांच्या अंतःकरणात डोकावून पहा, मग आपल्याला वारकरी संप्रदाय कळेल हो. आणि म्हणून स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये मांडू नका, मी असं केलं त्यानं तसं केल्यामुळं मी त्याच्या अंगावर शाई टाकली, किंवा तो असं म्हटला, माझ्या गुरुला नावपटं ठेवल्यानं काही होत नाही हो. लोकांचे दात पडतात, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलीला लोकांनी धक्के मारून बाहेर काढलं. अहो खापर दिलं नाही, फुटकं खापर त्यांना. म्हणून त्यांनी आपल्या प्रदीप्त अशा अंतःकरणाने त्यांनी पाठ तापवली आणि पाठ लाल केली तव्यासारखी, आणि त्यावर मांडे भाजले, लक्षात ठेवा. अहो कशाला शाई टाकता कोणाच्या अंगावर, कशाला आपले स्वतःचे हात बरबटून घेता. नका करू ह्या सगळ्या गोष्टी. कोणी आपल्या गुरुला किंवा आपल्याला केलं तर काही होत नाही. कोणी काय बोलल हे महत्त्वाचं नाही आहे. ते आपण जर स्वीकारलंच नाही, लोकांनी लाख शिव्या दिल्या पण त्या आपण स्वीकारल्याच नाही, आपल्या पदरात घेतल्याच नाही, तर आपण कशाला त्याच्यामध्ये दोष आपल्याला मिळेल, किंवा आपण कशाला तिथं व्यक्त होण्यासाठी फक्त नामस्मरण आहे. विठ्ठलाचं नाम घ्या, पांडुरंगाचं नाम घ्या, आपल्या आराध्य देवतेचं नाव घ्या आणि पुढे चला. कीर्तन भजन भक्तीसाठी करा, पाकिटाचा तोरा मूर्खपणा. अहो भक्ती आली पाहिजे आपल्या मनामध्ये, प्रस्फुरित झाली पाहिजे. शुद्ध ज्ञान लोकांना सांगितलं पाहिजे. एका काळामध्ये फक्त संस्कृतमध्ये सगळं दडलेलं ज्ञानेश्वर अशा ह्या बंडखोर संतांनी ते सगळ्यांसाठी प्राकृत भाषेमध्ये खुलं केलं. कारण आता बंडखोर सकारात्मकतेनं त्यांना म्हणावं लागेल, कारण बंडखोर जर ते झाले नसते तर आज आम्हाला एवढी रसाळ अशी ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती, अभंग त्याच्या ओव्या आम्हाला अंतःकरणामध्ये स्थिरावल्या गेल्या नसत्या. ते बंडखोर कवी आहेत, बंडखोर संत आहेत, आणि म्हणून त्यांनी जे माझा मराठाची बोल